आगामी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे आज सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जातील। सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहेत। आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे। तसंच इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। दरम्यान 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे। पिंपरी चिंचवडमधल्या मतदारांना 50% मध्ये गृहोपयोगी वस्तूंचं प्रलोभन दाखवण्यात आले। महागाईच्या जमान्यामध्ये मतदारांना हे आमिष दाखवून मतं मिळवण्याचा यामागचा हेतू आहे। प्रभाग क्रमांक 23 मधून कांचन अमोल जावळे लढण्यास इच्छुक आहेत। भाजपकडून त्यांना तिकीट हवंय आणि त्या तिकिटावर नगरसेवक होण्याचं स्वप्न आहे। यासाठी त्यांनी मतदारांना अशा प्रकारे आमिष दाखवलंय। टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, मुलांसाठी सायकल यासह अनेक वस्तू 50% मध्ये उपलब्ध करत त्यांनी प्रलोभन दाखवलंय। महागाईच्या जमान्यामध्ये ग्राहक अर्थात मतदारांकडून याचा फायदा घेतला जातोय। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी। निवडणुका जवळ आल्या की मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून वेगवेगळी शक्कल लढवली जाते, किंबहुना त्यांना वेगवेगळे प्रलोभनही दाखवले जातात। पिंपरी चिंचवडमध्येही असाच एक प्रयोग सुरू आहे। कांचनताई अमोल जावळे यांना भाजपकडून प्रभाग 23 साठी तिकीट हवंय आणि हे तिकीट हवं असतानाच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी 50% सवलतीच्या दरात काही वस्तू वाटपचं ही एक योजना किंबहुना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। कांचनताई जावळे यांचे पती आता आपल्या सोबत आहेत, अमोल जावळे। का तुम्हाला हे सुचलं असं करायला? एक मला चांगला उपक्रम हा वाटला की मतदारापर्यंत हा पोहोचता येईल आणि जेणेकरून लोकांना या महागाईच्या ह्याच्यामध्ये चांगलं आपल्या परीने एक चांगलं म्हणजे एक वस्तू मिळतील, चांगल्या कंपनीच्या आहेत। आपलं एक चांगला प्रत्येक वेळी आम्ही एक काम करत असतो। 50% तुम्ही तुमच्या खिशातले घालणार आहात, तिकीट मिळेल का? पण आता एवढा खर्च केल्यावर पण आमचे आमदार शंकर भाऊ जगताप यांनी आम्हाला शब्द दिला आहे की तुम्ही कामाला लागा व आमच्या इथले स्थानिक काळूशेठ बारणे यांनी पण आम्हाला शब्द दिला आणि आम्ही आमच्या कामाच्या जोरावर 100% आम्हाला तिकीट मिळून जाईल। आणि काय काय खरेदी करताय? 43 इंची स्क्रीन घेतोय मी, शेगडी घेतोय, एक फिल्टर घेतोय आणि वॉशिंग मशीन पण घेतोय। मतदान कोणाला देणार? त्यांनाच देणार ना ऑब्विसली। कांचनताई अमोल जावळे यांना भाजप तिकीट देतं का आणि ते तिकीट दिल्यानंतर हे जे काही प्रलोभन या ठिकाणी मतदारांना दाखवलेलं आहे त्याचं रूपांतर मतात होतं का हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। सांगलीमधल्या आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख गटामध्ये अखेर दिलजमाई झाली आहे। या दोन नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उत्तम जाधव यांचा अर्ज दाखल झालाय। तसेच अनेकांनी नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। आटपाडी नगरपंचायतीत पहिलीच नगरपंचायत निवडणूक असल्यामुळे सर्वच पक्षांनी या निवडणुकीमध्ये ताकद आजमावली आहे। भाजपाची अंतर्गत गटबाजी मिटल्यामुळे त्यांची ताकद दुप्पट झाली असून शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणामध्ये उतरल्यानं निवडणूक अधिक रंगतदार होती आहे। आदरणीय आमदार पडळकर साहेब आणि आदरणीय तालुक्याचे नेते बापू साहेब दोघेही एकत्र आलेले आहेत आणि नक्कीच या दोघांच्या मधील जोडणारा एक दुवा म्हणून एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार जरी झालेला असलो तर नक्कीच या दोन्ही नेत्यांमध्ये, दोन्ही नेते हुनर असलेले नेते आहेत, दोघांकडे विजन असलेले हे नेते आहेत आणि त्या दोघांच्या मध्ये एक छोटासा एक सामान्य कार्यकर्ता नक्कीच दुवा म्हणून चांगल्या पद्धतीने भविष्य काळामध्ये मी काम करेन। वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। डझनभर माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकानं भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिमच्या कारंजा शहरामधल्या विधान परिषदचे आमदार संजय खोडके, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। अमरावतीच्या मेळघाटामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं धक्का दिलाय। मेळघाट विधानसभा प्रमुख सुनील चौथमल यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। धारणी नगरपंचायतीमधून नगराध्यक्षपदाची उमेदवारी सुनील चौथमल यांना निश्चित झाल्याचं बोललं जातंय। आमदार संजय कुटे, खासदार अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे, आमदार केवलराम काळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। आज
नगरपंचायतच्या निवडणुका लागल्या आहेत आणि या नगरपंचायत निवडणुकामध्ये एक चांगला उमेदवार नगरपंचायतमधून मिळाला पाहिजे, म्हणून त्यांचे विचार नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या भारत विकसित हे पाहून त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करावा आणि या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण नगरपंचायतमध्ये उभे राहून आपण नगरपंचायत धारणीचा विकास करावा, म्हणून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झाला. आपल्याला देशात एक प्रगतिशील कार्य करण्याकरता भाजपचा जो आहे, भारतीय जनता पार्टीचा जो प्लॅटफॉर्म आहे, जी विचारधारा आहे ती जनजनात पोहोचण्याकरता आणि गावात जे धारणी नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतीचा विकास करण्याकरता एक देशामध्ये नरेंद्रजीची सत्ता, प्रदेशामध्ये देवेंद्रजी सत्ता आणि ग्रामपंचायतमध्ये भाजपची सत्ता कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करण्यासाठी आणि गावाचा विकास करण्या आज मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भंडारा नगराध्यक्षपदासाठी सुषमा साखरकर यांचं नाव घोषित झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यामध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सुषमा साखरकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. तुमसर, साकोली आणि पवनी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह उर्वरित नगरसेवकांच्या नावाची घोषणा उद्या होणार असल्याची माहिती यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. आज आपल्या भंडारामध्ये जवळपास आपलं सगळं उमेदवारीचा आराखडा तयार झालेलाच आहे. काही 1-2-4 ठिकाणी काही नाव बाकी असेल ते पण उद्या नक्कीच आपण फायनल करणार आहोत आणि अधिकृतरित्या आपण फक्त एकच अजून उमेदवारी आज जाहीर करतोय, ते सुषमा सुनील साखरकरची. इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या विरोधाला डावलून भरत शहांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पक्षाने जर आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्हीही पक्षाला धुडकावू असा इशारा प्रदीप गारटकरांनी पक्षाला दिलेला होता. तरी देखील गारटकरांना उमेदवारी मिळाली नाहीये. त्यामुळे आता प्रदीप गारटकर स्थानिक आघाडी करून लढणार हे स्पष्ट झालंय. दरम्यान प्रदीप गारटकर यांची अधिकृत भूमिका ते उद्या मांडतील. सांगलीच्या पलूस नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही नगराध्यक्षपदावर दावा ठोकलाय आणि त्यामुळे भाजप राष्ट्रवादीतच दोस्तीत कुस्ती झाल्याचे चित्र पाहायला मिळते. भाजपनं पलूस नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून सोनाली नलावडे यांचं नाव निश्चित केलंय. मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आलाय. भाजपचे नेते सर्जेराव नलावडे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांमध्येच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून दावेदारी सुरू होती. शेवटी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र प्रचाराला सुरुवात करून नारळही फोडलेत. त्यानंतर भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात आलाय. आपल्या देशामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि आपण पलूसमध्ये भाजपचं सरकार आणायचं आहे. त्या आपल्या 10 वर्षात पलूसचा काहीही विकास झालेला नाही. पलूस आहे तिथंच आहे, अजून पलूसची काही प्रगती नाही आणि पलूसचा जर खरंच आपल्याला विकास करायचा असेल एक ऐतिहासिक विचार करू. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडेंवर आरोप केले. आपला विरोध करण्यासाठी नाथरा येथील फार्म हाऊसवर मुंडे बैठका घेत असल्याचं सोळंके म्हणाले. याबाबत अजित पवारांनाही कल्पना दिली अशी माहिती सोळंके यांनी दिली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आम्ही महायुतीतील मित्र पक्षाकडे प्रस्ताव पाठवला आहे. नांदेड जिल्ह्यामधल्या निवडणुका या महायुतीसोबत झाल्या पाहिजेत ही शिवसेनेची प्रामाणिक इच्छा आहे. युतीसाठी आम्ही दोन्ही हात पुढे केले असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर आणि आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली आहे. दरम्यान युती नाही झाली तर आम्ही सुद्धा स्वबळावर लढण्यासाठी तयार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. नागपुरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षांची भर दिवसा हत्या झाली आहे. सचिन साहू असं मृताचं नाव असून तो उत्तर नागपुरातील वॉर्ड अध्यक्ष होता. पैशाच्या वादातून हत्या झाल्याचा संशय पोलीस व्यक्त करतात. मुलाच्या वाढदिवसानिमित्त खरेदीसाठी बाहेर गेला असता सचिन साहूवर हल्ला झालाय. दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.